नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यता धारकांनो, मी विजय यादव, कोर टीम सदस्य, तुमचं तुषार देशमुख ऑफिशियल या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. माझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी काहीतरी गोड बातमी घेऊन आलेलो आहे. तर ती गोड बातमी अशी आहे, आपण काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की सेकंड फेजला जी वयोमर्यादा लागू होणार आहे ती सेकंड फेजच्या नवीन जाहिरातीच्या वेळीची लागू होणार आहे. म्हणजे दुर्दैवानं बरेचसे अभियोग्यताधारक वयातून बाद होणार आहेत. आपण खूप वेळ आधी सर्व अभियोग्यताधारकांना याविषयी ज्ञात करून जागं केलं होतं आणि त्या दिवशीच एज बारचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. जे अभियोग्यताधारक मधु यादव मॅडम, आसावरी बाबर मॅडम, वागरे मॅडम आणि अन्य जे वयातून बाद होत होते, या सर्वांना घेऊन एक टीम बनवून आपण मंत्रालयीन स्तरावरती, आयुक्त स्तरावरती आणि वेगवेगळ्या आमदार आणि मंत्र्यांच्या स्तरावरती याबद्दल निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्याचं फलश्रुत आज आलेलं आहे. तर ते फलश्रुत असं आहे की मंत्रालयातून आयुक्तांना एक पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्या पत्रव्यवहारामध्ये सरळ सांगितलेलं आहे की विषय असा आहे, 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र, गैरहजर माजी सैनिक आणि 10% कपात ही बाकी राहिलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक 23/10/2023 पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र कंसात कोरोना काळातील 2 वर्षातील शिथिलतेसोबत असलेले अभियोग्यताधारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत संदर्भ जोडलेला आहे. मधुबाला महेंद्रकुमार यादव युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे 20/12/2024चे निवेदन, सोबतच शासन निर्णय जो आपण जोडला होता निवेदनामध्ये त्याचाही संदर्भ 2 नंबरात देण्यात आलेला आहे. आणि खाली लिहिलेलं आहे की ही कारवाई तत्काळ करण्याबाबत तुमचा अभिप्राय नोंदवावा. आता मित्रांनो, मंत्रालयातून याची विचारणा किंवा याचा आदेश आयुक्त कार्यालयाला निघाला आहे. आयुक्त कार्यालय हे अभियोग्यताधारकांच्या भल्याचाच विचार करतं आणि अभियोग्यताधारकांना सामावून घेण्यासाठी आयुक्त कार्यालय सदा सकारात्मक असतं. त्यांना अडचण होती ती फक्त शासन निर्णयाची किंवा शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची. तर आपल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि आता त्या वयोमर्यादेमध्ये सूट देण्याचं काम किंवा वयोमर्यादेमध्ये सूट मिळण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर आणखी एवढीच फक्त गोड बातमी नाही आहे, आणखी आपली गोड बातमी आहे. आज परत मंत्रालयामध्ये आपली टीम गेली होती. त्या टीमचं जे आजचा भेटीचा जो इतिवृत्तांत आहे तो असा आहे, दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती सुरू करण्यासाठी एडिट टॅब आणि जाहिरातींसाठी टॅब उपलब्ध करून देण्याबाबत माननीय तुषार महाजन सर, उपसचिव शालेय विभाग महाराष्ट्र राज्य यांची आज भेट घेण्यात आली. महाजन सर टॅब सुरू करण्याकरता अत्यंत सकारात्मक आहेत, परंतु त्यांना अजून आयुक्त कार्यालयामधून तशा हालचाली आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे टॅब ओपन होण्याकरता आयुक्तालयात अजून पाठपुरावा करावा असा त्यांनी सल्ला दिलेला आहे. 15 जानेवारीपर्यंत टॅब ओपन होईल अशी माहिती त्यांच्या कार्यालयामधून मिळाली असली तरी आयुक्तालयात पुन्हा एकदा लवकरच पाठपुरावा करावा लागेल. रयत 55-60 या 2 केसचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा म्हणजे दुसऱ्या टप्प्याचा काही एक संबंध नाही आहे अशी माहिती आपल्याला मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून भेटलेली आहे. त्यामुळे त्या जागा तुम्हाला मिळतील असे बोलले. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुम्ही जागांची मागणी करा, कारण पूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यांच्या जागा या आयुक्त कार्यालयाकडे सुपूर्द झालेल्या नाहीत. मी कालच तुम्हाला म्हणलो आहे, बऱ्याच जिल्हा परिषदांनी जाहिराती दिलेल्या आहेत, बऱ्याचशा जिल्हा परिषदांनी जाहिराती दिलेल्या नाहीत. उदाहरणार्थ सोलापूर, ठाणे, नाशिक आणि
मला वाटतं भंडारा का यवतमाळ अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जाहिरात तयार करण्यात आलेल्या नाहीत. तुमच्या जिल्ह्याची जाहिरात तयार आहे का नाही याची तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल. नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे इथं सुद्धा तुमच्या जाहिराती तयार आहेत का याची तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल. त्यासाठी आपल्याला पाठपुरावा करायला लागेल, त्यासाठी आपल्याला निवेदने द्यावी लागतील. त्यानंतर खाजगी संस्था जसं स्वामी, रयत आणि अन्य संस्था, ज्या मोठ्या संस्था आहेत ज्यांच्या जास्त ब्रँच आहेत, अशा प्रत्येक संस्थेला परत एकदा जाऊन पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मला चांगलं ज्ञात आहे, आपण सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत, याआधी निवेदने दिलेली आहेत. पण मित्रांनो, आधी केलेल्या पुण्यांवरती आज जगता येत नाही. आता वेळ आली आहे लवकरात लवकर जागा होण्याची आणि लवकरात लवकर हे काम करण्याची. त्यामुळं आत्ता नवीन शिक्षण मंत्री आहेत, नवीन सरकार आहे, नवीन आमदार आहेत आणि आत्ता आपल्याला तो पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती जिल्हा परिषद, नपा, मनपा, खाजगी संस्था, कटक मंडळे, जिथं कुठं जे आता अल्पसंख्याक शाळा येत नाहीत पोर्टलवरती, त्यामुळे अल्पसंख्याक शाळा सोडून जी शाळा पवित्र पोर्टलवरती येते त्या प्रत्येक शाळेत जाऊन तुम्ही याचा पाठपुरावा करा, निवेदनं द्या आणि त्यांना जाहिराती अपलोड करण्यासाठी विनंती करा. त्या जाहिराती जर अपलोड झाल्या तर आपल्या जागा वाढतील. मित्रांनो, आपल्याला हा सेकंड फेज कमीत कमी 15,000 जागांचा करायचा आहे. तरच या सेकंड फेजच्या लढ्याला खरं यश आलं असं आपल्याला म्हणता येईल. कारण या सेकंड फेजमध्ये आपण जे बांधव राहिलेले आहोत, कोण 1 मार्कांना राहिले, कोण 10 मार्कांना राहिले, कोण 12 मार्कांना राहिले. मित्रांनो, लढणाऱ्या प्रत्येकाला समुपदेशन पत्र मिळलं पाहिजे अशी तुषारदादा देशमुख आणि कोर टीमची इच्छा आहे. त्यामुळं आता नवीन वर्षाच्या तोंडावरती शांत बसू नका, पटपट कामाला लागा आणि प्रत्येक ठिकाणी उद्यापासून दनादन निवेदनाच्या ओसी मला भेटल्या पाहिजेत, तुषारदादांना भेटल्या पाहिजेत, तरच तुम्हाला जास्तीत जास्त जागा येतील. जास्तीत जास्त जागा येण्यासाठी मी विजय यादव, तुषारदादा देशमुख, माननीय संदीप कांबळे सर, माननीय ॲडव्होकेट बालुशा माने आणि इतर सर्व संघटना यांना विनंती करून जास्तीत जास्त जागाची सेकंड फेज कशी होईल याकडे लक्ष देण्यासाठी मी स्वतः कॉल करणार आहे. कारण मित्रांनो, हा लढा तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रातील तमाम 2 लाख राहिलेले, जॉबवरून राहिलेले 2 लाख अभियोग्यताधारक लढत आहोत आणि तुषारदादा देशमुख यांच्या लढ्याला यश देण्यासाठी आणखी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. सर्व फुल ना फुलाची पाकळी या सेकंड फेजमध्ये काम करणाऱ्या सर्व नेत्यांना, सर्व यूट्यूबवाल्यांना, सर्व क्लासवाल्यांना मी हात जोडून विनंती करतो की आता जास्तीत जास्त जागा येण्यासाठी तुम्ही लढणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही आज आम्हाला सपोर्ट केला तर जास्तीत जास्त लोक जॉबला लागतील आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहण्याचं आपल्याला सौभाग्य भेटेल. त्यानंतर तुम्हाला पुढचं सांगायचं म्हणजे कंत्राटी 10 पट संख्या असलेल्या जागासुद्धा त्या आपल्याला भेटणार आहेत. कारण त्या जागा तात्पुरत्या स्वरूपात भरल्या होत्या. ती एक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 6 महिन्याची योजना होती. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये त्या योजनेअंतर्गत शिक्षक भरती बंद करण्यात आलेली आहे. आपण न्यूज पाहिलेल्या आहे सांगलीच्या आणि इतर जिल्ह्यांच्या. त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरलेत म्हणून आपल्या जागा कमी होणार नाहीत. पाठपुरावा करा आणि जागा वाढवा. वय वाढीच्या मुद्द्यावरती मी सांगण्यात आल्याप्रमाणे मंत्रालयातून लेटर देण्यात आलेलं आहे. MPSCनं जसा पाठपुरावा केला तसंच आपण आपल्या अभियोग्यताधारकांनी, आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमने सेकंड फेजसाठी तो रेफरन्स देऊन, जो संदर्भ देऊन आपण ते पत्र काढायला लावलेलं आहे. त्या पत्राची सुरुवात झालेली आहे आणि तो रिझल्ट घेऊ लागेल ही मला खात्री आहे. मित्रांनो, सर्वांना हात जोडून विनंती करतो, उद्यापासून स्वस्थ बसू नका. हातातली सर्व कामे बाजूला टाका. टॅब हा 15 जानेवारीपर्यंत ओपन होण्याची दाट शक्यता आहे.
आता फक्त राहिलेलं आहे तुम्हाला जास्तीत जास्त जागेसाठी काम करणं. आता जर तुम्ही स्वस्थ बसाल, आता जर तुम्ही दुर्लक्ष कराल, आता जर तुम्ही पाठपुरावा करणार नाही, तर मित्रांनो तुमच्यासोबत या महाराष्ट्रातले पात्र शिक्षक नोकरीपासून वंचित राहू शकतात. स्वतःच्या भल्यासाठी आणि इतरांच्या भल्यासाठी तुम्हाला तुमचं घर सोडावं लागेल, पाठपुरावा करावा लागेल. पुढची रूपरेखा, पुढचा लढा, पुढचं मार्गदर्शन हे तुम्हाला लवकरच यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मीटिंग लावून देण्यात येईल. तूर्तास थांबतो. आपल्या लढ्याला यश प्राप्त होत आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आता जोर लावा. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.